येवल्यात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला दिलेला शब्द अखेर पाळल्याचं चित्र समोर आलं आहे। येवला हा छगन भुजबळांचा मतदारसंघ असून येवला नगरपालिका निवडणुकीत ही निवडणूक भुजबळांसाठी प्रतिष्ठेची ठरली होती। हृदय शस्त्रक्रियेनंतर भुजबळ उपचार घेत असतानाच माजी खासदार समीर भुजबळ यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली आणि येवल्याचा गड राष्ट्रवादीकडे राखण्यास यश मिळवलं। निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी समोर शिवसेनेचं आव्हान होतं। अशातच भाजप सोबत युतीबाबतची चर्चा सुरू होती। भाजप नगराध्यक्ष पदासाठी आग्रही होता, तर भुजबळांना नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडेच हवं होतं। यामुळे युतीच्या चर्चांना अडथळा निर्माण झाला होता। दरम्यान भाजप शिवसेना युती जवळपास निश्चित झाल्याचं चित्र होतं। मात्र छगन भुजबळ यांनी थेट रुग्णालयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत राजकीय समीकरण बदललं। अखेर येवल्यात भाजप राष्ट्रवादी युती झाली। या युतीत राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरले आणि उपनगराध्यक्ष पद भाजपला देण्याचा शब्द भुजबळांनी दिला होता। निवडणुकीत राष्ट्रवादीला 11 तर भाजपला 3 जागा मिळाल्या। राजेंद्र लोणारी नगराध्यक्ष झाले आणि आता उपनगराध्यक्ष पद भाजपकडे देत भुजबळांनी दिलेला शब्द पाळला आहे। भाजपच्या नगरसेविका पुष्पा गायकवाड यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। तसंच स्वीकृत नगरसेवक पदावर शिवसेनेचे रुपेश दराडे, भाजपचे समीर समदडिया आणि राष्ट्रवादीचे अमजद शेख यांची निवड करण्यात आली आहे। येवल्यातील या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।